अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. परी येत असे एक आधारू तेनेची बोले मी सदरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु भक्तीचं महात्म्य सांगत असताना या गीतेवरती भाष्य करण्याकरता ज्ञानोबाराय प्रवृत्त झालेले आणि गीतेवरती भाष्य करत असताना सद्गुरूंचं स्मरण महाराजांनी केलेलं आहे. का केलेलं आहे, कशाकरता केलेलं आहे, त्याचा विचार महाराज इथं प्रकट करतात. सद्गुरू निवृत्तीनाथांनी मला आज्ञा दिली की या गीतेवरती भाष्य करावं. आता गीतेवरती भाष्य करावं ज्ञानोबाराय म्हणतात ते सोपं काम आहे का? फार मोठं काम आहे. किती आहे विस्ताराने ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केले बरं का. फार विस्ताराने वर्णन केले. ज्ञानोबाराय म्हणतात त्या गीतेचं जर महात्म्य सांगायचं ठरलं तर या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. भगवान शंकरांना पार्वती मातेने विचारणा केलेली आहे. जिथं पार्वती माता भगवान शंकरांना ह्या गीतेची महती विचारतात तिथं माझ्यासारख्याने काय याच्यावरती बोलावं, मी काय वर्णन करणार आहे. ज्ञानोबाराय म्हणतात अनेक दृष्टांत दिलेले पण मी हे वर्णन करण्याकरता जरी प्रवृत्त झालेला असलो, माझा जरी अधिकार नसला तरी मला एक आत्मविश्वास आहे म्हणतात ज्ञानोबाराय. आणि तो आत्मविश्वास जर कोणता असेल तर ह्या कार्य करण्याच्या मागं मला एक आधार सापडला आणि तो आधार म्हणजे मला सद्गुरू भेटले. परी येत असे एक आधारू तेनेची बोले मी सदरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. मी जे गीतेवरती भाष्य करण्याकरता प्रवृत्त झालो त्याला एकमेव मला सद्गुरूंचा पाठिंबा आहे. श्री गुरु सारिका असता पाठी राता इतरांचा लेखा कोण करी या न्यायाने इथं बोलतात बरं का. एक सद्गुरू मला आधार भेटले. आणि जे सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आधार भेटले त्यांच्याविषयी काय भाव आहे तो ज्ञानोबारांनी आधी प्रकट केलेला आहे. लक्षात ठेवा. कारण हे भाष्य करण्याकरता ज्ञानोबाराय प्रवृत्त झाले. कधी प्रवृत्त झाले म्हणून आरंभाला ज्ञानोबाराय बोलून गेले मी सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेने पूर्ण काम झालो. पूर्ण काम झालो म्हणजे आता माझ्या जीवनामध्ये कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. वैयक्तिक जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये आता कर्तव्य राहिलेलं नाही. माझं जीवन आता कृतार्थ झालेलं आहे. आता माझं जीवन कृतार्थ राहिलेलं. आता उर्वरित कार्य कोणाकरता करायचं आहे? समाजाकरता करायचं आहे. तुकोबारांच्या भाषेमध्ये जर बोलायलं तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. जगाला हे ज्ञान द्यायचं आहे. जगाला ज्ञान देण्याकरता पहिल्यांदा कर्तव्यरहित अवस्था प्राप्त करून घ्यावी लागते बरं का.
ज्याच्या जीवनामध्ये स्वकर्तव्य पूर्ण झालेलं नाही तो जगाकरता काहीही करू शकत नाही, किंबहुना कुटुंबाकरता सुद्धा काही करू शकत नाही बरं का. म्हणजे पहिलं स्वतःच्या जीवनामध्ये कर्तव्यपूर्ती झाली पाहिजे. ती कर्तव्यपूर्ती जीवनामध्ये होईल तरच आपण समाजाकरता काहीतरी करू शकतो. म्हणून संतांनी जे कार्य समाजाकरता केलं, जगाकरता ते कार्य केलं, ते कर्तव्यपूर्ती झाल्यानंतर ती कर्तव्यपूर्ती कधी प्राप्त झाली? सद्गुरूंच्या सेवेतून, सद्गुरूंच्या भक्तीतून बरं का. मी पूर्ण काम झालो. आणि पूर्ण काम म्हणजे आता जीवनामध्ये मिळवण्याचं काही शिल्लक राहिलेलं नाही. आता हे कार्य करण्याकरता मी प्रवृत्त झालेला आहे. तेव्हा माझ्या पाठीशी आता सद्गुरू आहेत. ज्या अर्थी सद्गुरू आहे त्या अर्थी हे कार्य सिद्धीला जाणार बरं का. फार इथं ज्ञानोबर आहे एक वस्तू सामर्थ्य शक्तीचं वर्णन करतात बरं का. सद्गुरूंच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे ना, ते सामर्थ्य आज शिष्याच्या कार्याला पूर्णत्वाला देण्याकरता ते समर्थ आहे. लक्षात ठेवा. फार मोठी शक्ती आहे सद्गुरूंच्या भक्तीमध्ये. एवढी मोठी आहे ज्ञानोबरांनी दृष्टांत दिले त्याच्याकरता पुढे. फार मोठी शक्ती आहे. ज्यावेळी सद्गुरू शिष्याला प्रवृत्त करतात, त्या प्रवृत्त करण्याच्या मागं गुरूंची शक्ती असते बरं का. हे मोबाईल आहे, मोबाईल आता तो स्क्रीन टच आहे बरं का. स्क्रीन टच आहे. बोट लावलं की बदलतंय बरं का. बोटाचा स्पर्श झाला की बदलतंय. बोटाचा बदलतंय. तुम्ही जर बँकेत गेला तर आता ऑनलाईन सुरू झाले. तुमच्या खात्यावरती किती पैसे येतात ते ती बँकेत सांगत नाहीत बरं का. खातं भरून देत नाहीत, बंद केले सगळं. मग तिथं काय ते बोट ठेवावं लागतं. बोट ठेवला की आपलं खातं उघडतं. ते खातं उघडलं की आपलं किती बॅलन्स आहे, किती व्यवहार केला ते सगळं दिसतं. पण ज्याचं खातं असेल त्यानं त्याचंच बोट ठेवावं लागतं, दुसऱ्याचं बोट ठेवून चालत नाही बरं. ते त्यांनी योजना केलेली आहे. ज्याच्या खात्यातलं त्यालाच कळतं, त्यालाच ते बोट ठेवलं, दुसऱ्याच्या बोटानं चालत नाही. लक्षात ठेवा. त्यातला भाव मला प्रगट करायचा आहे. ते बोट ठेवल्यानंतर आपलं खात्यामध्ये किती दिसतं, ह्या बोटामध्ये सामर्थ्य, एवढं सांगायचं मला. या बोटामध्ये सामर्थ्य बरं का, सामान्य समजू नका. म्हणजे ते बोट ठेवल्यानंतर आपल्या खात्यावरती काय सगळं त्याच्यावरती दिसतं. हे जर सामान्याच्या बोटामध्ये, हातामध्ये जर सामर्थ्य आहे तर सद्गुरूंच्या हातामध्ये काय सामर्थ्य नसेल का हो? म्हणजे त्यांची जीवनशक्ती आहे आणि ती जीवनशक्ती त्या शिष्याला कार्य करण्याकरता ती प्रवृत्त करते बरं का. म्हणजे तो ज्ञानोबरांनी शब्द वापरला आहे, परी येत असे एक आधार, की हे कार्य करण्याकरता फार मोठा मला आधार जर कोणता असेल तर माझ्या पाठीशी सद्गुरू आहेत बरं का. माझ्या पाठीशी सद्गुरू आहेत. म्हणून तर मौलीने वर्णन केले, उदाहरण दिले त्याच्याकरता त्या अभंगामध्ये. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. राजाची कांता म्हणजे पत्नी. आता राजाच्या पत्नीला दुसऱ्याकडे हात पसरायची गरज आहे का? अहो ती राजाची आहे. जे इच्छा करावी ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य राजाजवळ. ती कोणाकडे हात पसरेल? कोणाकडेच पसरणार.
तसं ज्ञानोबा म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला आधार, माझ्या पाठीशी जर कोण असतील तर हे सद्गुरू निवृत्तीनाथ आहे. सद्गुरू निवृत्तीनाथ आहे. आणि त्यांच्या या सामर्थ्याने, त्यांच्या कृपेने हे भाष्य करण्याकरता मी प्रवृत्त झालेलं आहे. कारण गीतेवरती भाष्य करणं हे सामान्य कार्य नाही आहे. गीता म्हणजे काय हो? मौलीनी वर्णन, गीता म्हणजेच साक्षात वेद गीतेच्या रूपाने प्रकट झालेला आहे. साक्षात हा वेदार्थू सागरो जया निद्रिताचा घोरो तो स्वये सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला. वेद ज्याच्यापासून प्रकट झाला त्याच्याच पासून ही गीता प्रकट झाली. त्याच्यापासून ही गीता प्रकट, प्रत्यक्ष अनुवादला. देवानेही केलेलं कथन आहे. कशाकरता केलेलं आहे तो आता आपला इथं विचार नाही. कशाकरता गीता जन्माला आली तो इथं संबंध नाही आहे. पण साक्षात देव हे सांगण्याकरता प्रकट झाले. वेदच प्रकट झाले. मग कांडत्रयी निरूपणी कोडीसही श्रुतीचही कोडीस वाणी. वेदामध्ये 3 भाग आले, कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड. तसेच्या गीतेमध्ये आले बरं का. अशी ही गीता वर्णन करणं, त्याच्यावरती भाषांतर करणं हे सामान्य कार्य नाही आहे. पण ते कार्य करण्याकरता मी प्रवृत्त झालेला आहे. मौली म्हणतात, ते आघात हे ऐशे जे आघात जेत वेडावती वेद तेत अल्पमी मतिमंद काही होय. जे वेद सुद्धा हे पूर्ण सांगू शकला नाही, माझ्यासारख्या मतिमंदाने, अल्प बुद्धी आहे माझ्यासारख्याने हे वर्णन करणं होईल का म्हणतात. तेत अल्पमी मतिमंद. कोणाच्या समोरही बोलतायत. जिथं वेद सांगण्याकरता, देव बोलण्याकरता प्रवृत्त झाला, त्या देवाच्या समोर माझ्यासारख्याने बोलावं म्हणजे मी त्या देवाच्या दृष्टीनं कोण आहे? अल्प बोलणं. माझं बोलणं म्हणजे मी मतिमंद आहे म्हणतात ज्ञानोबा आहे बरं का. म्हणजे हे वर्णन करण्याकरता फार मोठी मती लागते, फार मोठी मती लागते. माझ्याजवळ ती मती नाही आहे. पण ज्ञानोबा म्हणतात, मला आत्मविश्वास आहे. मला हे कार्य करण्याकरता ज्या सद्गुरूंनी सांगितले त्यांचा आधार मात्र माझ्या पाठीशी आहे बरं का. आधार मात्र माझ्या पाठीशी आहे. आणि त्यांचा आधार माझ्या पाठीशी आहे. ते मला सद्गुरू आज प्राप्त झाले, ते मला अनुकूल आहे. करून कार्य करत असताना जशी बुद्धीची अनुकूलता लागते, कार्य करण्याकरता जशी ईश्वराची अनुकूलता लागते, तसं कार्य करण्याकरता सद्गुरूंची अनुकूलता लागते बरं का. ती अनुकूलता नसेल तर ती प्रसिद्धीला येत नाही. साधक आश्रमामध्ये एक विद्वान ग्रस्त होऊन गेले, आजही आहेत ते. फार मोठी विद्वत्ता बरं का. अनेक विद्वान विद्यार्थी होऊन गेले. आत्ताच्या महाराजांच्या काळात, आमच्या आधी एक 10 वर्षाचा कालावधी, बुलढाणा जिल्ह्यातले विद्यार्थी त्यांनी गुरुवर्य महाराजांना विचारलं, म्हणजे महाराज मला गाथा द्यायची आहे, गाथा बरं का. महाराज म्हणले, तू या भानगडीत पडू नकोस, तू हे करू नको, संतांनी कार्य करावं. नाही म्हणजे मला हे करायचं आहे, करू नको, ऐक म्हटले. त्यांनी 4000 अभंग लिहिलेत बरं का. 4000 अभंग. तुकाराम महाराजांचे अभंग कोण, त्यांनी लिहिलेले अभंग कोणते तुम्हाला कळणारच नाही. हां,
4,000 अभंग एवढे लिहिले. हां, तुकोबारांचीच अभंग आहेत असे त्यांनी लिहिले बरं का. 4,000 अभंग लिहिले आणि ती गाथा प्रकाशित केली त्यांनी. गाथा प्रकाशित केलेली फार सुंदर अभंग आहेत. आजही ते त्या स्वतःच्या शेवटी भगवान म्हणे, त्यांचं नाव भगवान होतं बरं का, भगवान महाराज म्हणे, अजून आहेत ते. इथंच तुका म्हणे तसं तिथं भगवान म्हणे. स्वतः 4,000 अभंग लिहिले त्यांनी आणि शेवटी भगवान म्हणे. आजही ते कीर्तन करताना तेच अभंग घेतात स्वतःचे. पण महाराजांनी तू हे करू नको. त्यांनी केलं, ती अभंग गाथा त्यांनी स्वतः लिहिली, पण कुठेही त्या गाथेला मान्यता नाही, ती प्रसिद्धीला आली नाही का. सद्गुरूंची अनुकूलता नाही, सद्गुरूंची अनुकूलता नाही बरं का. म्हणजे एखादं मोठं कार्य करायचं असेल तर त्याला सद्गुरूंची अनुकूलता लागते. त्याच्या पुढं जाताना जातो ओघाने आठवलं म्हणून सांगतो. हां, आपला प्रपंचसुद्धा चांगला व्हावा असं वाटत असेल तर आई वडिलांची अनुकूलता असायला लागते. आई वडिलांची अनुकूलता नसेल तर प्रपंचही नीट होत नाही. तुम्ही संपत्ती मिळवाल, नोकरी कराल, संतती होईल, हां, पण यश येणार नाही, यश येणार नाही. लक्षात ठेवा. जसं परमार्थामध्ये सद्गुरूंची अनुकूलता लागते, तशी प्रपंचामध्ये आई वडिलांची अनुकूलता लागते. नुसतं लिहून चालत नाही आई वडिलांचा आशीर्वाद. आम्ही म्हणतोय पण तसं वागतोय काय नाही वागत. हां, म्हणजे आपल्या पाठीशी आपल्या जीवनामध्ये प्रापंचिक जीवनाची उन्नती होण्याकरता आई वडिलांचा आशीर्वाद, आई वडिलांची अनुकूलता लागते. लक्षात ठेवा, अनुकूलता लागते. त्या न्यायाने इथं ज्ञानोबा सांगतात की हे कार्य करण्याकरता प्रवृत्त झालो, माझा अधिकार नाही आहे, पण माझं भाग्य आहे की मला असे सद्गुरू माझ्या पाठीशी आहेत. नुसते पाठीशी नाहीत, सानुगुरू, सानुकूल म्हणजे मला ते अनुकूल आहेत बरं का, अनुकूल आहे. आणि एकदा जर सद्गुरू अनुकूल असतील ना, आपण काहीही केलं तर ते सिद्धीला जातं बरं का. काही केलं तरी सिद्धीला जातं. हां, किती अनुकूलता. महाराजांच्या जीवनाचा विचार पहा. अहो, त्या रेड्याच्या मस्तकावर ते हस्त ठेवला, रेडा बोलायला लागला, सद्गुरूंची अनुकूलता होती म्हणून. रेडा बोल, भिंत चालली. आमच्या समोर आमची घरातली माणसं बोलत नाही, प्रवचनात माणसं बोलत नाही. लक्षात ठेवा, आमच्या सांगण्याचा काही समाजावरती परिणाम होत नाही का. आमच्या जीवनामध्ये अनुकूलता नाही सद्गुरूंची, हां, आई वडिलांची अनुकूलता नाही. लक्षात ठेवा. म्हणून इथं शब्द फार सुंदर वाला आहे. परियेत असे एक आधार माझ्या जीवनामध्ये. हां, हे कार्य करण्याकरता जरी माझी योग्यता नसली तरी मला असे सद्गुरू भेटलेत, असे सद्गुरू भेटलेत. तेव्हा आत्मविश्वासाने ज्ञानोबा सांगतात, हे जगाला ज्ञानोबांना सांगायचं आहे. ज्ञानोबांचा अधिकार काय होता हे तुकोबारांनी वर्णन केले. करील ते काय नो हे महाराज, काय करू शकत नाही ज्ञानोबा आहे. आणि ते ज्ञानोबा सद्गुरूंच्या समोर म्हणतात, मी काय करू. म्हणजे एका बाजूला त्यांच्या अवताराचा विचार ठेवा आणि एका बाजूला त्यांच्या चरित्राचा विचार ठेवा. अवताराच्या दृष्टीने ज्ञानोबांना काहीच अवघड नाही आहे, पण ज्ञानोबा म्हणतात चरित्राच्या दृष्टीने मी विचार केला तर माझा अधिकार नाही आहे. म्हणजे आमच्या तुमच्याकरता सांगितलं बरं का. हां, आम्हा तुम्हाला सुद्धा जीवनामध्ये काही जरी विशेष कार्य करायचं असेल तर आपल्याला सुद्धा हे करता येतं. त्याच्याकरता सद्गुरू अनुकूल, सद्गुरूंची अनुकूलता पाहिजे. मग सद्गुरूंची अनुकूलता होण्याकरता सद्गुरू भक्ती केली पाहिजे ना. हां, सद्गुरू भक्ती घडेल तर सद्गुरूंची अनुकूलता जीवनामध्ये प्राप्त होईल. म्हणून परी येत असे एक आधारू, म्हणून सद्गुरूंचा आधार माझ्या पाठीशी आहे. त्यांची फार मोठी जीवनशक्ती आहे बरं का. म्हणून पुढं स्वानुभवातून ज्ञानोबा वर्णन करतात त्या आधाराचा काय परिणाम. एरवी तरी मी मूर्खो
जरी जहाला अविवेको तरी संत कृपा दीपको सोज्वलो असे. ज्ञानोबा म्हणतात मी सद्गुरूंच्या दृष्टीने तसा मूर्ख आहे, एरवी तरी मी मूर्ख. मूर्ख म्हणजे माझ्याजवळ विवेक नाही, माझ्याजवळ विवेक नाही आहे. जरी झाला अविवेको म्हणजे मी मूर्ख आहे, माझ्याजवळ अविवेक आहे, पण माझं भाग्य माझ्याजवळ सद्गुरूपी दिवा विवेकाने संपन्न आहे. संत कृपा दीपको स्वज्वलो असे. वरपंगाने पाहायला गेलं तर माझ्या जीवनामध्ये अविवेक आहे, पण माझ्या जीवनामध्ये मला भेटलेले सद्गुरू मात्र हे कसे आहेत? अभंग आहे तुकोबारांचा ना, संत. तुम्ही मागं त्या अभंगावरती कीर्तन केलं, काय त्यात सर्व संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप. संत कृपेचे दीप शब्द वापरला आहे. तो चित्त शब्द संत कृपा दीपको. बरं का, म्हणजे हे संत नाम सद्गुरू साक्षात विवेक संपन्न आहेत, ज्ञान संपन्न आहेत. आणि ते ज्ञान संपन्न असल्यामुळे माझ्या जीवनाला ते इतका उजाळा देतील, माझ्या जीवनामध्ये जरी अविवेक असला तरी तो निघून जाईल. बरं का, निघून जाईल. एवढं सामर्थ्य ज्यांच्या जीवनामध्ये. कसं काय? हो, शक्य आहे. ज्ञानोबा आहे त्याला दृष्टांत, लोहाचे कणक होये हे सामर्थ्य परिशीच आहे की मूर्ती जीवित लाये अमृत सिद्धी. दोन दृष्टांत देतात ज्ञानोबा. लोखंड आहे, लोह म्हणजे लोखंड. त्या लोखंडाला सोनं करण्याचं सामर्थ्य कोणाजवळ आहे? परिसाजवळ. लोखंडाला किंमत काहीही नाही, किंमत काही नाही बरं का. पण ज्ञानोबा म्हणतात त्या परिसाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. त्या परिसाचा संबंध जर त्या लोखंडाशी आला तर लोखंड लोखंड न राहता सोनं होतं. ह्याला सामर्थ्य शक्ती म्हणतात बरं का. वस्तू सामर्थ्य शक्ती, वस्तू सामर्थ्य शक्ती. जसं परिसाच्या ठिकाणी वस्तू सामर्थ्य शक्ती आहे, त्या लोखंडाला लोहाला ते सोनं करतात, तसं सद्गुरूंच्या ठिकाणी वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. त्यांच्या सामर्थ्याने जीवनातला अविवेक जाऊन विवेक जागा करतील, यात नवल नाही आहे. म्हणजे सद्गुरूंच्या जीवनामध्ये सामर्थ्य शक्ती आहे. म्हणजे लोखंडाला सोनं करण्याचं सामर्थ्य फक्त परिसामध्येच आहे. तसं आज सद्गुरूंची जर कृपा झाली, सद्गुरू जर अनुकूल झाले तर हे कार्य करायला काहीच अवघड नाही. दुसरा दृष्टांत देतात की मूर्ती जीवित लाये अमृत सिद्धी. मूर्त म्हणजे मरून, मेलेल्याला जिवंत कोण करतं? डॉक्टर. अमृत सेवन केल्यानंतर मेलेली माणसं जिवंत होतात बरं का. मूर्त ही जीवित लाये अमृत सिद्धी. मेलेल्यालाही जिवंत करतात. करतात त्यांनी. मेले माणूस जित उठविले वर्णन केले. ज्ञानोबारांनीच केलेलं आहे वर्णन. बघा, ज्ञानोबा ज्यावेळी त्या नेवासा क्षेत्रामध्ये आले, नेवासा क्षेत्रामध्ये येत असताना अंत्ययात्रा निघाली होती. आता हे समोरून हे महात्मे येतात म्हणून जिचा पती वारला होता तिने विचार केला त्या महात्म्यांचं दर्शन तरी घ्यावं. आणि ती दर्शन घेण्याकरता गेली. दर्शन घेण्याकरता गेल्यानंतर महाराजांनी या चारही भावंडांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव.
तिला आश्चर्य वाटलं. म्हणले महाराज या जन्मातला का पुढच्या जन्मातला? म्हणले अहो माझ्या पतीची अंत्ययात्रा निघाल्या ना, मेलाय पती आणि तुम्ही मला आशीर्वाद दिलाय, सौभाग्यवती बाई तुझा पती मेलाय. काय नाव आहे तुझ्या पतीचं? म्हणे सच्चिदानंद. महाराज म्हणले सच्चिद आनंद ह्याला मृत्यू नाही आहे, ती नित्य आहे. महाराज गेले, त्यांना ताटीवर झोपलं होतं. सच्चिदानंद बाबा ओटा म्हणलं, उठून बसले. मूर्तही जीवित आहे बरं का. म्हणजे मेलेल्याला जिवंत करता येतं. कोण? अमृत. संत म्हणजे अमृत स्वरूप आहे, ते लक्षात ठेवा. महेश म्हणजे महाराज म्हणतात की असं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये आहे. हे जसं आहे तसं इथं वर्णन करतात की अमृताच्या ठिकाणी मेलेल्याला जिवंत करण्याचं सामर्थ्य म्हणजे ही वस्तू सामर्थ्य शक्ती. तद्वत त्या न्यायाने या सद्गुरूंच्या जीवनामध्ये सामर्थ्य आहे. माझा तरी अधिकार नसला, मी सामान्य असलो, मूर्ख असलो, विवेकहीन असलो, तरी यांच्याजवळ हे सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याने हे शक्य आहे. त्याच्या पुढे ज्ञानोबा म्हणा, जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकया ही आती भारती येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. मुकाय जन्मताच मुकाय, ज्याला बोलता येत नाही. पण ज्ञानोबा म्हणतात सरस्वतीची कृपा त्याच्यावरती झाली. कोणाची? सरस्वती. ती सरस्वती म्हणजे सरस्वती बाईच्या नावाची नव्हे, साक्षात देवी वाणी. प्रकटे सिद्ध सरस्वती. सिद्ध शब्द वापरा. साक्षात सरस्वती प्रकटली आणि प्रकट होऊन त्या मुक्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं बोल. मुकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधव. शक्य आहे. म्हणजे सरस्वती जर प्रसन्न झाली तर मुके बोलतात आणि सरस्वतीचा जर कोप झाला तर बोलणारे मुके होतात. बोलणारे मुके होतात बरं का. म्हणून जाता जाता लक्षात ठेवा, जीवनामध्ये असं काही बोलू नका की जेणेकरून आपल्यावरती सरस्वतीचा कोप होईल. काही काही लोकांना अर्धांग वायू झाल्यानंतर बोलता येत नाही. काय भोगच आहे की नाही? भोग आहे, भोग आहे, लक्षात ठेवा. म्हणजे उलट मी सांगतोय, मुक्यावरती सरस्वती जर प्रसन्न झाली तर मुका बोलतो, शक्ती आहे. पण सरस्वती जर एखाद्यावरती जर ती प्रसन्न नाही झाली, कोप झाला तर बोलणारा म्हणून सुद्धा मुका होऊ शकतो बरं का. आहेत उदाहरण, मी आपल्या समोर देत नाही. अशी उदाहरणं आहे समाजामध्ये बरं का, लक्षात ठेवा. पण ज्ञानोबा म्हणतात हे त्या वस्तूच्या ठिकाणी सामर्थ्याने नवलायकाने जर परिसाचा संबंध आल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं. मेलेल्या माणसाला जर अमृत दिलं तर तो जिवंत होतो. मुक्या माणसावरती जर सरस्वती प्रसन्न झाली तर बोलते. तर मला जर माझ्या जीवनामध्ये सद्गुरू अनुकूल झाल्यानंतर मला शक्य होणार नाही, शक्य होणार नाही का. म्हणजे उदाहरणे पटवून देता ज्ञानोबा आहे. हे जर त्या वस्तूच्या सामर्थ्याने आज समाजामध्ये या त्रिभुवनामध्ये घडू शकतं तर ज्ञानोबा म्हणतात साक्षात सद्गुरू माझ्या जीवनामध्ये सामर्थ्याने संपन्न आहे, सामर्थ्याने
संपन्न आहेत. आणि संपन्न असल्यामुळं मला एक त्यांचा आधार आहे. त्यांच्या या आधार, त्यांच्या शक्तीच्या सामर्थ्याने हे निश्चित कार्य होईल, एक आत्मविश्वास सांगतात. गुरूंच्या भक्तीतून हे सिद्धीला जाऊ शकतं. आणखी त्याच्या पुढे ज्ञानोबांनी एक दृष्टांत, जया ते कामधेनो माये तयाशी अप्राप्य काय आहे, मनोनिमी प्रवर्तोला हे ग्रंथी ये. ज्याची आईच कामधेनू आहे. जया ते कामधेनू माये, आईच काय कामधेनू आहे. मग काय काम, जी कामना करावी ती सिद्धीला जाणार नाही. आईच कामधेनू आहे हो, दुसऱ्याकडे जायचं नाही. आईच कामधेनू आहे. ही जी दृष्टांताने ना ज्ञानोबांनी हे सगळी लक्षणं या शक्तीने सद्गुरू संपन्न आहे. माझे सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणजे काय आहेत, कामधेनूच आहे. माझे सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणजे काय, परीस आहे. माझे सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणजे काय आहे, ते अमृत स्वरूप आहे. सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणजे काय, सध्या सिद्ध सरस्वती प्रकट झालेले आहे. हे जे समाजामध्ये घडू शकतं तेच मला आज त्यांच्या ह्या कृपेनं, त्यांच्या सानिध्याने, त्यांचे अनुकूलता असल्यामुळं हे माझ्या जीवनामध्ये होणं शक्य आहे. म्हणून मी प्रवृत्तोला हे ग्रंथी ये, म्हणून मी प्रवृत्त झालो, तर मी प्रवृत्त झालो नसतो. बरं का, लोक म्हणतात तुम्ही होता म्हणून मी पुढं झालो, तुम्ही नसता तर मी पुढं झालो नसतो. लोक म्हणतात लग्न कर, आम्ही आहे तुझ्या पाठीशी. काय लग्न कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. मग ते म्हणतात का हो तुम्ही पाठीशी आहे म्हणून मी या भानगडीत पडलो. बरं का, तर मी काय पडलो नसतो. म्हणजे तुम्ही आता हे निस्तरायला समर्थ आहात, निस्तरायला समर्थ आहात असं व्यवहारामध्ये बोललं जातं. तसं सद्गुरू निवृत्तीनाथांच्या विषयी, गुरूंच्या विषयी ज्ञानोबा म्हणतात हे कार्य फार मोठं कार्य आहे. गीतेवरती भाष्य करायचं आहे, याच्या अगोदर मराठीमध्ये कोणीही केलेलं नाही. ज्ञानोबांच्या आधी शंकराचार्यांनी संस्कृतमध्ये केलंय, पण मराठीमध्ये पहिलं भाष्य करणारी ज्ञानोबाराय आहे. आणि ते मराठीमध्ये भाष्य करत असताना ज्ञानोबा हे करण्याकरता प्रवृत्त झाले. आणि असं सद्गुरूंचं महात्म्य सांगता 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 महाराज एवढे रमले. निवृत्तीनाथ म्हणले ज्ञानदेवा आता पुरं बरं का. तर श्री गुरु म्हणते राही, आता थांब म्हणले, थांब माझी स्तुती भरपूर झाली. ज्ञानोबा आनंद झाला, आता मला आज्ञा झाली. बरं का, म्हणजे मी आतापर्यंत जे वर्णन केलं हे गुरुना आता मान्य झालेलं आहे. तव श्री गुरु म्हणते राही, हे तुझं बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त दे झडकरे. आता तुम्ही गीतेवरती भाष्य करा ज्ञानदेवा, आता आज्ञा मला मिळाली म्हणतात ज्ञानोबा. म्हणजे एवढी भक्ती सद्गुरूंच्या विषयी आहे, ती भक्ती प्रगट केली आणि ती साक्षात निवृत्तीनाथ ऐकतायत. आणि ऐकल्यानंतर सांगितलं ज्ञानदेवा आता पुरे झालं, तुम्ही आता भाष्य करायला आरंभ करा. आता हे सिद्ध होईल बरं का. तेव्हा ज्ञानोबांना आनंद झाला, आता मला गुरूंची आज्ञा मिळाली, त्यांच्या आज्ञेनं आता हे पूर्ण होईल झडकरी. तेव्हा या बोला निवृत्तीदासू पाहुनी परम उल्हासू, म्हणे परेसा मना अवकाश. अतिशय उल्हास, अतिशय ज्ञानोबांना आनंद झालेला आहे. आणि ज्ञानोबाराय ह्या गीतेवरती भाष्य करण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत. इथून पहिला श्लोक आहे. इथंपर्यंत ज्ञानोबारांनी आपल्या सद्गुरूंचं महात्म्य प्रतिपादन केलं. गुरुभक्तीचा आरंभ उपक्रम ज्ञानोबारांनी पहिल्या अध्यायामध्ये केलेला आहे. आपल्याला तो क्रमाक्रमाने पाहिजे 18 अध्याय आहे बरं का. मी मनामध्ये कल्पना केली इकडे येण्याच्या आधी आपण 5-7 वर्ष गीतेचा 4था अध्याय सांगितला. आता काय चिंतन सांगावं म्हणून मला पण ज्ञानोबारांची गुरुभक्ती सांगावी. मला वाटलं 7 दिवसात 2-4 अध्याय होतील असं वाटलं मला. म्हणून आपण सांगू, आपला अभ्यास होईल. पण सांगण्याच्या निमित्ताने आपण उपक्रमामध्येच आहोत बरं का.
ह्या सद्गुरू भक्तीचा उपक्रमच केलेला आहे आणि तो उपक्रम झालेला आहे. हळूहळू आपल्याला काही चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शेवटी या पद्धतीने ज्ञानोबराय आपला भाव प्रकट करता करता ह्या अध्यायाच्या शेवटी महाराजांनी या सद्गुरूंच्या भक्तीविषयी आपल्या अंतःकरणातला भाव प्रकट करून दुसऱ्या अध्यायाला आरंभ केलेला हे सविस्तर पुढारी कथा अतिस कौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू. बरं का, मी आता ही कथा सांगायला प्रवृत्त झालेला आहे. आता ही कथा ऐका. कोण सांगतो? निवृत्तीचा दास ज्ञानदेव सांगतोय. आता आणखी काय सांगणार आहे ते दुसऱ्या अध्यायात आपल्याला पुढच्या वर्षी पाहायचं आहे. तोपर्यंत हे राहिलेलं जतन करून ठेवा. तेव्हा त्या सद्गुरू भक्तीचं महात्म्य सांगण्याची संधी या सद्गुरू मोरेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला ही प्राप्त झालेली आहे. म्हणून थोर पुरुषाचं पुण्यस्मरण हे वाया जात नाही. बरं, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्याला ही चिंतन करण्याची संधी सद्बुद्धी त्यांनी प्रेरणा आपल्याला दिलेली आहे. तेव्हा मी माझ्या अल्पमतीप्रमाणे काही विचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांगत असताना याच्यामध्ये जे काही योग्य आहे शास्त्रशुद्ध आहे ते श्री गुरु साखरे महाराजांच्या सान्निध्यामध्ये राहून जे काही श्रवण केलं तेच विचार आपल्यासमोर प्रकट केले. जे योग्य आहे शास्त्रशुद्ध आहे त्याचा जीवनामध्ये स्वीकार करा आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द काय अपशब्दांत आले असतील तर ते माझ्या बुद्धीचा दोष आहे, ते माझे मला परत करा. बरं का, माणसं प्रवचन झाल्यानंतर पाया पडायला येतात. बरं का, काय येतात? महाराज आम्ही ऐकलं हे तुमचं तुमच्याजवळच राहू दे म्हणतात. तसं पाया पडा. जे चुकीचं आहे ते माझं मला द्या. चुकीचं आहे ते महाराज तुम्ही जे 7 दिवसामध्ये जे जे चुकी सांगितलं ते तुमच्याजवळच राहू दे आणि जे योग्य सांगितलं ते आम्ही घेऊन जातो एवढं मात्र स्वीकारावं का. तेव्हा झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी साखरे महाराजांच्या चरणी नानावरांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम आता विश्वास